उसाच्या शेतीमध्ये गांजाची लागवड, गांजाच्या झाडांसह शेतकऱ्यास अटक। लातूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने मौजे गोंदेगाव ता लातूरच्या शिवारात ऊस शेतीमध्ये गांजाची लागवड केल्याप्रकरणी शेतात जाऊन धाड टाकून शेतमालकास अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 34 किलो जिवंत गांजाची झाडे किंमत वजा 5,22,000 जप्त केली आहेत। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार मौजे गोंदेगाव ता लातूर येथील इसम राजकुमार छत्रभुज देशमुख वय 56 वर्षे हा स्वतःच्या शेतात ऊसाच्या पिकामध्ये लपवून गांजाची लागवड करत असल्याचे निदर्शनास आले। सदर माहितीची तात्काळ पडताळणी करून माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात छापेमारीचे नियोजन करण्यात आले। पोलीस पथकाने गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये लपवून लागवड केलेली एकूण 108 गांजाची झाडे आढळून आली। आरोपी राजकुमार देशमुख याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे। गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये लपवून लागवड केलेली एकूण 108 गांजाची झाडे आढळून आली। आरोपी राजकुमार देशमुख याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे। सदर गांजाची झाडे पंचासमक्ष मुळासकट उपटून पोत्यांमध्ये भरून त्यांचे वजन करण्यात आले। एकूण वजन 34 किलो 805 ग्रॅम इतके असून त्याची अंदाजे किंमत रुपये 5,22,075 इतकी असून तो मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे। या धाक कारवाईत वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथक प्रमुख म्हणून नेतृत्व केले। त्यांच्या सोबत कारवाई दरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी महसूल व इतर शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला। यामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सफौ सर्जेराव जगताप तसेच पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे व पाराजी पुटेवाड, प्रदीप चोपणे, संतोष खांडेकर शासकीय गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये लपवून लागवड केलेली एकूण 108 गांजाची झाडे आढळून आली। आरोपी राजकुमार देशमुख याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे। सदर गांजाची झाडे पंचासमक्ष मुळासकट उपटून पोत्यांमध्ये भरून त्यांचे वजन करण्यात आले। एकूण वजन 34 किलो 805 ग्रॅम इतके असून त्याची अंदाजे किंमत रुपये 5,22,075 इतकी असून तो मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे। या धाक कारवाईत वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथक प्रमुख म्हणून नेतृत्व केले। त्यांच्या सोबत कारवाई दरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी महसूल व इतर शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला। यामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सफौ सर्जेराव जगताप तसेच पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरुरे व पाराजी पुटेवाड, प्रदीप चोपणे, संतोष खांडेकर शासकीय संपूर्ण कारवाई व्हिडिओग्राफीद्वारे नोंदविण्यात आली। सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 क व 20 क अन्वये पोलीस ठाणे गातेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यात येत आहे। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधात मोहीम राबविण्यात आली। शेतमाल भावाचा हा उद्रेक, पटेल गांजाची लागवड करणे हा गुन्हा आहे हे शेतकऱ्याला माहीत असून देखील ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केली असावी, पण ही लागवड म्हणजे सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालास भाव मिळत नाही, त्याचा गांजाची लागवड हा उद्रेक आहे। हे नियमाचा भंग आहे, चुकीचे आहे, कायदेशीरदृष्ट्या धोक्याचे आहे हे माहीत असून देखील चुकून का असेना गांजाची झाडे शेतात आली असावीत, पण ही शेती क्षेत्राला आलेल्या अवकळेचा परिणाम असल्याचे मत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल पुढे
कमलेश्वर खाली खाली जरा बुडाल जरा पंच या पंच कोण आहेत पुढे तिथं थांबा तिथं हां थांबा तिकडं इकडलं झाल्यास तिकडे येऊ इकडे घेऊ नका अजून एक 8 दिवसांनी वाढला बुडाल धरा जरा इकडे इकडे तिकडे पुढे आहेत सर बांधाला आहेत पुढे आहेत पुढे आहेत या पुन्हा टाकले ते बारीक बारीक झाले झाले आता खाली नाही ना नाही कुणाचं आहे त्यांचंच आहे देशमुखच तिथं बार करू पाहिजे आता येत आहे CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.